चला, काल आपला अंकांच्या कोड्यावरचा 15 प्रश्न झाले. आज प्रश्न क्रमांक 16. 1 2 1 2 4 3 3 6 5 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. ऑप्शन नंबर 1 8 7 5. 2 नंबर ऑप्शन 8 5 7. 3 नंबर 8 7 6. 4 नंबर 4 8 7. 4 नंबर. हा, सोडवलं का? टेक्निक कोण सांगतं? टेक्निक. शाबास, 2च. म्हणजे कालचे तुम्ही प्रॅक्टिस केली नाही. झालं? जसं अक्षरांचं कोड होतं सेम तसंच अंकांचं कोड आहे. चला सोडवा, पहा जमतं का. तुम्हाला आकडे दिसले पाहिजे तेव्हाच ते उत्तर जमेल. पहा, पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी का, पहिल्याचा संबंध तिसऱ्याशी का, पहिल्याचा संबंध चौथ्याशी का. पहा, सांगू लॉजिक. हा, जमलं का? काय हा, हे पा मी टोपी मारतो त्याच्यावर. हे पा 1 2 आलं का? किती घरं सोडले? 2 घरं सोडून 2 घरं सोडून 2चा किती घरं सोडले रे? 2 घरं सोडून 3चा. म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये स्टार्टिंगला 4 असेल ते माझं उत्तर. पाहिजे भाऊ, स्टार्टिंगला 4 कोणत्या ऑप्शन मध्ये येतं? एकाच याच्यावर उत्तर सुटतंय. पुढचं सोडवायची बी गरज नाहीये, पण आपण सोडवू. हा, आता हा पाहिजे भाऊ, 2चा 4 किती घरं सोडले रे? 2. 2 घरं सोडून 4चा आणि 6चा 8. म्हणजे सेकंड आपलं ऑप्शन पाहिजे 8. 4 8. आता शेवटचं भाऊ 1 3 5 7. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आपलं 4 8 7. पहा व्यवस्थित टोप्या कशा मारले तर सोडवून घ्या. काय शिकतोय आपण? अंकांचं कोड. तर कोड आपल्याला सोडवता आलं पाहिजे. नागपूर 2024चा प्रश्न आहे. नागपूर शहर पोलीस 2024. जो जास्त प्रॅक्टिस करेन त्याचा लॉजिक बूस्ट होईल आणि मग तो असे प्रश्न सोडवेल. पहिले पाहायचं याचा याच्याशी संबंध आहे का, मग याचा याच्याशी, पण याचा याच्याशी संबंध जुळत नाही म्हणजे 2 जणांची जोडी तर नाहीच आहे. मग तिसऱ्याशी, एकाचा एकाशी, मग परत नाही येते. एकाचा 2शी येतोय, 2चा 3, 3चा 4. तर 4 ने सुरुवात होणार ऑप्शन आपलं उत्तर असेल. चला, सेम असाच एक प्रश्न घेऊ आपण. घ्या, पुसू काय हे लिहून घ्या. पहिले लॉजिक लिहिलं काय? त्या टोप्या मारल्या का? मी प्रत्येकाच्या वही त्या टोप्या पाहिन, कारण मी त्या दिवसाची प्रॅक्टिस त्याच दिवशी त्या वर्गात घेऊन घेणार आहे. लगेच 9:30 पासून आपण प्रॅक्टिसचे प्रश्न लिहायला सुरुवात करू. पुसू काय? हा, प्रॅक्टिस मध्ये बी नाही जमलं तर मग मी त्याच्या मागे फिरणार आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा प्रश्न. 5 6 7 5 6 7 12 9 18 11 12 9 18 11 24 13 30 24 13 30 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. दिसतंय ना भाऊ? चालू आहे ना? मी दिसतोय त्याच्यात? अर्धा काटला जातोय असं नाही होतं ना? हा, चलो ओके. शाबास. सगळ्यात पहिले एकूण अंक मोजून घ्यायचे. किती इथं? एकूण मला 12 दिसताय. दिसताय का? 3 6 9 12 म्हणजे 3 3च्या जोड्या. फक्त पाहायचंय कोणाचा संबंध कोणाशी.
दोनच प्रश्नचिन्ह आहे. ऑप्शन 15 36, 36 15, 17 38, 38 17. हा, टेक्निक कोण सांगतं? हा हा, पाचाचा 7, 7चा 9, व्हेरी गुड. 9चा 11, 11चा 13, 13चा 15 ने सुरुवात होणार ऑप्शन आपलं उत्तर असेल. 6चा 12, सायंत्रिक 18, 6 चोक 6 पंचे 6 6. या प्रश्नाचं उत्तर आपलं पाहिजे 15 36. पहिल्यामध्ये +2 आणि नंतर 6चा पाढा. पहिल्यामध्ये काय आहे? +2 आणि नंतर 6चा पाढा. लिहिले होते का पाढे आज? 15 36. प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहा. मी एक्सप्लेनेशन देतोय, त्या टोप्या पण व्यवस्थित मारा आणि उत्तर लिहा. डायरेक्ट उत्तर जर कोणी लिहित असेल तर तो चुकीचं करतोय. समजून उत्तर लिहा. आपण लगेच तर एका प्रश्नाला 5 मिनिटं घेऊ. 15 बी झाले आपले तर भरपूर आहे. लॉजिक समजलं? ज्याला नाही समजलं त्याने हात वरती करायचा. मी त्याला परत समजवीन. म्हणजे काय, त्याला समजलंच पाहिजे. असं कोणी बसायचंच नाही की समजलं नाही आणि बसलाय आणि प्रश्न चाललाय पुढे. लोकांसमोर आपल्याला पुढे जायचं नाहीये, आपल्याला समजून पुढे जायचंय. सगळ्यांना समजलं? विचारू कोणाला बी? काय लॉजिक होतं याच्यात? विचारू का? हा, काय लॉजिक होतं भाऊ याच्यात? पहिले 6चा पाढा होता. पहिले नव्हता, तो सेकंड होता. पहिले +2 होते ना. पहिले काय आहे? +2 आणि सेकंड मध्ये मग 6चा पाढा चालू झालाय. समजतंय? पुढचा प्रश्न 2 8 26 80 प्रश्नचिन्ह. 2 8 26 80 प्रश्नचिन्ह. आता आपण वर्गात चौकस राहायचं. मी पटकन प्रश्न सांगितला की लिहून घ्यायचा. 2 8 26 80 प्रश्नचिन्ह. चालले पटापट. दोन 8 26 80 प्रश्नचिन्ह. सगळ्यात पहिले कशावर जायचं? फरकावर जायचं. फरकावर खेळायचं. पहिले फरक काढा सगळेजण. टोप्या मारा. हा 6 +6, हा +18, हा +54. शाबास. बेरीज वजाबाकी पक्की पाहिजे. टोप्या मारा तेव्हा समजेल. डायरेक्ट उत्तर लिहिलं तर समजणार नाही. आपल्या आपल्या शॉर्ट नोट्स काढायच्या मस्त. कोणाचं झालं उत्तर? 1 2 किती? उत्तर 162 आहे. असं रॉंग. 242. 168 चुकीचं. 122 बी चूक. 197 चूक. ऑप्शन 262, 316, 286, 242. ते केलं नाही तू. खालच्या फरकातच पाय. त्याच्याकरता ह्या टोप्या महत्वाच्या आहे. या टोप्या अशाच नाही टाकले.
सांगू? हे पाहिजे एकदम सिंपल आहे, लक्ष दे भाऊ. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54. मग इथे 3 ने गुणाकार, इथे 3 ने गुणाकार, तर इथे पण काय रे 54 त्रिक 162. पण ते उत्तर आहे का? हे खालच्या टोपीचं आहे. या दोनामध्ये 6 टाकले 8 झाले, 8 मध्ये 18 टाकले 26 झाले, 26 मध्ये 54 टाकले 80 झाले. तर 80 मध्ये प्लस 100 टोटल झाली 242. या प्रश्नाचं उत्तर असेल 242. व्यवस्थित पाहून घेणे, ट्रिक लिहा आणि जसाच्या तसा कॉपी मारायचा. जो प्रश्न आपल्याला जमला नाही ना तो सरनं कसा सोडवलाय तो पाहायचा आणि तसा तसा कॉपी मारायचा. लाल पेन यूज करा, ट्रिक लिहा, आपली आपली ट्रिक लिहायची. मी तर सांगतो जे, पण तुम्हाला तुमच्या याच्यात जशी ट्रिक लिहिता आली तशी लिहायची. आता या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहताना आपण लिहून ठेवतो या महत्वाच्या आहे. आता मी सकाळी लिहून ठेवतो, सकाळी उठायचंय बरोबर. त्याच्यानंतर लेक्चरला जाण्याच्या पहिले काय कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहे? माईक, मोबाईल, रुमाल, त्या 3 गोष्टी खिशात टाकल्या की मग मी निघतो. लिहून ठेवलंय ते. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस झाले की त्या सवयी आपल्याला ऑटोमॅटिक लागतात, बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचं. या गणितात गुणीला 3 करून 242 हे उत्तर आणलेलं आहे. दुसरी ट्रिक आहे काही? दुसरी ट्रिक आहे का काही? सगळ्यात जास्त प्रश्न 100% 90% प्रश्न फरकांवर सॉल्व्ह होता. फरक 2 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक, म्हणजे 6 ने वाढले. 2चा 8 कसा होतो? +6. 8चा 26 कसा होतो? +18. 26चा 80 कसा होतो? +54. 80चा 162 242 कसा झाला? +162. अशा पद्धतीने जमीन. आज मल्टिपल प्रश्न आपण घेणार आहे, तर तसं तसं लॉजिक अजून पुढे होत चालेल. पुढचा प्रश्न 26 50 82 प्रश्नचिन्ह. 26 50 82 प्रश्नचिन्ह. सव्वीस 50 82 प्रश्नचिन्ह सगळ्यांनी सोडवा. ज्या लोकांना एकही प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तेच सगळ्यात जास्त प्रश्न परीक्षेत सोडवतील, कारण ते शिकताय आता की लॉजिक कसं बूस्ट होतंय. त्यामुळे एक तर पुरा खाली माइंड पाहिजे, नाही तर एक तर पूर्ण भरलेला माइंड पाहिजे. मीडियम वाला नको. एक 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 लॉजिक भरा. आता हा प्रश्न एकदम सोपा आहे, व्यवस्थित विचार करून सोडवा. किती लोकांचं झालं? 1 2 3 4 5 6 8 9. चला पहा. सगळ्यात पहिली टेक्निक काय वापरायची? फरकाची. सगळ्यात पहिली टेक्निक काय वापरायची? फरकाची. फरक मोठा दिसतोय, मोठा दिसतो का छोटा? मी तर पहिले फरकावरच सोडवतो. कितीचा फरक आहे रे? 24. शाबास. कितीचा फरक आहे रे? ए बाहेर कितीचा फरक? 24 आणि 8 32 आणि 8 आला का? 82 + 40 बेरीज. काल मी बेरीजचं लेक्चर आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवलं होतं. ज्या लोकांना बेरीज येत नाही त्यांनी बेरीजचं लेक्चर पाहून घ्या. सगळ्यात पहिले कशावर जायचं? फरकावर. कारण मी काय बोलला त्या शब्दाकडे लक्ष ठेवा की 100% पैकी 90% प्रश्न हे फरकांवर सॉल्व्ह होता. समजतंय का? आणि समजा जर फरकांची ट्रिक लागतच नाही आपली तर मग वर्ग आणि घन. आता हे वर्गांची ट्रिक पाय. 5चा वर्ग
कितीचा वर्ग रे? 5चा वर्ग 25 प्लस 1. 7चा वर्ग प्लस 1. हा 5 7 पुढे किती रे? 9 म्हणजे विषम संख्यांचा वर्ग आहे. 9 9 प्लस 1. 9च्या पुढे 11 11 प्लस 1. ही सगळ्यात सोपी ट्रिक. पण आपली बेरीज पक्की आहे तर आपल्याला सगळ्यात सोपे आहे. पहिली ट्रिक फरकांवर, दुसरी ट्रिक वर्ग प्लस 1. विषम संख्यांचा वर्ग प्लस 1 लिह तिथे. विषम संख्याचा वर्ग प्लस 1 ही ट्रिक वापरली आहे. विषम संख्यांचा वर्ग प्लस 1 ही पद्धत वापरलेली आहे. जमीन का भाऊ? जमीन का? हा, या दिवाळीत मी तुम्हाला मोकाट अफाट असा होमवर्क देणार आहे, जेणेकरून कोणीच दिवाळी मनवू शकणार नाही. चला पुसू का? चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20 नंबर लिहा. 4 13 38 प्रश्नचिन्ह. 168 289 458. चलो खतरनाक प्रश्न. सगळ्यात पहिले तुम्ही त्यांचे फरक काढून घ्या. काढा. 1 नंबरचा फरक कोण सांगतं? 1 नंबरचा फरक कोण सांगतं? शाबास, 9 लिहून दिला. 2 नंबरचा कोण सांगतं? कोण सांगतं? शाबास. हा 3 नंबरचा तर आपल्याला काढायचा आहे. हा पण आपण काही काढू शकत नाही. जोपर्यंत हा येत नाही तोपर्यंत हे दोघी फरक निघणार नाही. चाल पुढचा तर काढू शकतो तू. काढ. 168 289 मायनस 168 121. हा बी निघला रे भाऊ. चाल नेक्स्ट काढ. एकशे 69 आला का? आता पाय त्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नाकडे पाय. आता काय येतं हे पाय रे. 3चा वर्ग 3चा वर्ग किती आहे? 3चा वर्ग 5चा वर्ग झाले. इकडे पाय रे. 11चा वर्ग 13चा वर्ग. सिक्वेन्स आहे. 3 5 7. 7चा वर्ग 7चा वर्ग 38 प्लस 49 किती? 87. सांग भाऊ. 3 5 7 9 9 न मग आलं का? 87 प्लस 81 168. या प्रश्नाचं उत्तर असेल 87. सिक्वेन्सने विषम संख्यांच्या वर्गांचा फरक दिलेला आहे. फरकांवर सुटता प्रश्न. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय. फरक बघायचे. फरक ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा, मी त्याला समजवतो. आता सांगा, मी तुम्हाला त्या दिवशी 5 वेळा वर्ग लिहायचे सांगितले होते की नाही? कोणाकोणाचे? 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ नसणारे लोक उभे राहतील. चला, 1 वेळा सगळेजण वर्ग लिहितील. 1 वेळा सगळेजण 30 पर्यंत वर्ग लिहितील. त्याच प्रश्नाच्या खाली पटकन प्रयत्न करा ना भाऊ पाठ करायचा. मग तोंड घेसून उभे राही गेले.
पाठ करायचा प्रयत्न करा ना. होणार नाही का पाठ? जाय मग घरी. पाठ होणार नाही, बिड्यार पॅक कर, घरी जाय. पाठ होत असेल तर आहे. अशी बी अकॅडमी फुल आहे, जास्त गर्दी करू नका, पाठ असणारे राहा. लिहिण्याची पद्धत आहे. तुम्ही काय करता, 1 ते 30 पर्यंत 1 2 लिहिता आणि मग ते त्यांचे वर्ग लिहित बसता. तसं नाही लिहायचं. लिहिताना पहा, ते बी शिकवतो कसं लिहायचे वर्ग. वर्ग लिहिण्याची पद्धत ज्याला आवडली त्यानं पहा, ज्याला नाही आवडली नको पहा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. एका लाईन मध्ये 10 पर्यंतच आले पाहिजे. नेक्स्ट लगेच 1च्या समोर 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361 आणि 20चा वर्ग 400. 21 441, 22 484, 23 529, 24 576, 25 625, 26 676, 27 784, 28 729, 27 28 784, 29 841, 30. तुमच्या पहिले मी लिहून टाकलं, ते लिहिता बधीर भेजे काही काही मी लिहून टाकलं ना. तुम्हाला केव्हाच सांगितलंय, पाहते मागे लिहिताचे त्यात कस काय करण्यात येते दिले. बरोबर आहे की नाही? किती मिनिटात लिहिलं मी? किती मिनिटात लिहिलं कोण सांगत? 1 मिनिटापेक्षा बी कमी. पण आपण 1 मिनिट धरून घ्या. मग आज मला 1 मिनिट लागतोय, उद्या मला 59 सेकंदात झाले पाहिजे. मग 58 सेकंद, मग 30 सेकंद. बरोबर आहे का? बरं, मी 1 वेळा लिहिले, दुसऱ्यांदा लिहिले तर काही फरक होईल की नाही? काय वाटेल? सोपं जाईल ना. तिसऱ्यांदा लिहिलं तर काय वाटेल? 2च जण अजून सोपं जाईल. बाकीचे काय माहित सर काय होईल, मिनत काय अजून सोपं वाटेल ना. चौथ्यांदा लिहिले तर 5व्यांदा लिहिले तर असं जर मी रोज 5-5 वेळा लिहिले 1 हप्ता तर काय होईल? पाठवून जाते. मग करा ना भाऊ. कोणा अडवलंय? कोणा अडवलंय? मग आता आपल्याच वर्गात एका विद्यार्थ्याने एकदम भारी टेक्निक केली आहे पाठ करायची. कशी? पाय. तो काय करतो, 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1 झाला त्याचा 1चा वर्ग पाठ. हुशार आहे पोरं, खतरनाक. 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4. जे एकच काम तो 5दा करतोय. लगेच पाठवून देतो. 1 हप्त्याची वाटणी पाहणार तो. 3-4 दिवसात पाठवून जाईल त्याचं. असं जर लिहिलं तर एका लाईन मध्ये आपल्या 30 लाईनी आहेतच. आणि अशा पद्धतीने 5-5 वेळा लिहायचे. एक टाइम ठरवा की मी या वेळेला वर्ग लिहीन. प्लॅनिंग न जर तुम्ही काम केले तर काम सक्सेस होतील. तुम्ही टाइम ठरवला की मी आता 12:30 वाजता जेवणाला जाणार, तर जाता की नाही?
कधी असं झालं का सर आठवण पडली रात्री 1:30 वाजता जेवणाला गेले आम्ही, प्लॅनिंग येते 12:30ला जेवण भेटीन म्हणजे भेटीन, मग प्लॅनिंग नुसार बरोबर ते एक्झिक्यूट होतं. मग 12:30 ते 1 तुम्ही जेवण केलं, 1 वाजेपर्यंत तुम्ही जेवण केलं की लावा. 1 वाजेपासून ते 1:10 पर्यंत मी रोज वर्ग लिहीन, बस लिहीन तर लिहीन. घरी असो, दारी असो, अकॅडमीत असो, कुणी बी असो, त्या वेळेला 1 वाजता मी रोज वर्ग लिहीन. असं एक 7 दिवस कर, तुझे वर्ग पाठवून जातील. असं एक 7 दिवस कर, पाढे पाठवून जातील. असं एक 7 दिवस कर, 11चे पाढे, 21चे पाढे, वर्ग गण होऊन जातील. फक्त तुला ते प्लॅनिंग करणं पडेल. असं नाही आज 1 लिहितोय, दुसऱ्या दिवशी 3 मग रात्री 10 असं नाही चालणार. एकाच टाइम आले. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा टायमिंग बी प्लॅन ठेवा. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा टायमिंग, आता रविवारी तुमचा टायमिंग फिक्स राहतो की नाही आपल्या अकॅडमीचा, की यावेळेसच होईल, ते मी ना सांगले त्यांना एकच टायमाला ठेवा. एक तर 3 ठेवा दुपारी, नाही तर मग सकाळी ठेवा, पण टायमिंग चुकता कामा नये. रात्री बी तुमचं जर असेल तर मी 8 ते 9 चालू घडामोडी करेन, तर रोज 8 ते 9 चालू घडामोडीच झाली पाहिजे. म्हणजे जे ठरवलंय त्याचे तो प्लॅन एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर मन काय वाटते, शांती भेटते. मग नाही मी झालंय मग, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. एकाच दिवशी जर आपण ठरवलं की आपल्याला मटण खायचं आहे आणि अचानक भेंड्यांची भाजी आली, तर मग काय होतं माणसाला, अरे हा आज तर रविवार होता, आज तर मटण पाहिजे होतं, पण डिसमूड होतो, बरोबर आहे की नाही. मटण भेटलं तर तो सॅटिस्फाईड होतो, आणि जेव्हा माणूस सॅटिस्फाईड होईल तेव्हाच तो सक्सेस होईल. समजतंय का. जोपर्यंत तो खुश राहणार नाही तोपर्यंत तो सॅटिस्फाईड होणार नाही. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. 23, 28, 38, 53, 73, 98. प्रश्नचिन्ह. आता मी काही प्रत्येक प्रश्न लिहिणार नाही. विके एवढी लावणं पडी काहीतरी, ती चादर कुठे गेली. ते लावू लागतील एक जण.